ए, ए, आपला मिशना जो आपण चालू केला होता लामेद अमूद बेत मध्ये 13 नंबरच्या पेज मध्ये चालू केला होता तो आपण संपवू आज. आणि आपण नवीन मिशना चालू करू. नवीन मिशनामध्ये आपण बघू कॉन्सेप्ट गवोत शमीम आणि प्रत्येक बराखाची जी जागा आहे ती जागा का का त्यांनी सिलेक्ट केली. हा जो मिशन आहे तो बघू कशा अजून 2 पेजेस चालेल. शुभ तिकडे पण आपण बघू कॉन्सेप्ट जे नाही आहेत व्हेरी व्हेरी रिलेटेड टू गमाराच्या स्टाईलच्या लर्निंग मध्ये. पण खेळ आपण थोडंसं परत येऊ गमाराच्या स्टाईलच्या लर्निंगला आजच्या सुगीतपासून. मागच्या वेळेला आपण तुम्हाला आठवत असेल आपण सुग्या बघितली होती खसीदची. आपण बघितलं होतं तिकडं खसीद. आपण बघितला होता की कसा खसीदच्या बद्दल लिहिलाय की त्याचा तोरा जो आहे तो तो सेव्ड आहे का कारण की तो नमाज जशी करते खसिदूत मध्ये म्हणजे तो खसिदीत मध्ये करते म्हणजे लिफने में शुआत दिन तमीद काका. मी राशीचा पिरुष बघितला तुम्हाला मागच्या सांगितला होता याच्यामध्ये फिरक्या अवोत मध्ये सिक्स चॅप्टर जो आहे त्याच्या पहिल्या मिशनामध्ये तिकडे लिहिलंय की जो कोण तोरा शिकते विये खसीद वे तिकडे लिहिलंय विये चदीक वे खसीद. तिकडं गमारामध्ये तिकडं हा मिशना जो आहे तो गमारामध्ये तिकडे आणलाय मसखेत पेयामध्ये यरुशालमीमध्ये. आणि तिकडं मेफर्शीन एक्सप्लेन करतात की चद्दीक आणि खसीद मध्ये डिफरन्स काय आहे. तर चद्दीकचा डिफरन्स तिकडे बोलतात चद्दीक तिकडे म्हणजे बोलतात की तमीद मेनच्याख येता येचो. तमीद म्हणजे तो कधी पडते कधी नाही सांभाळते स्वतःला त्याला चदीक नाही बोलत. तिकडे आणतात मेफर्शीम चदीक ये चदीकचा अर्थ आहे की तो त्याच्या याच्यावर तमीद तो कंट्रोलमध्ये ठेवतो आणि तमीद मेहनत आहे. असंच सेम वन ऑफ दी रिक्वायरमेंट्स आम्ही बघितली होती सेफेरा इत्सिरामध्ये पण की रिक्वायरमेंट आहे यहुदीकडनं कॅन जेव्हा तो मिचवत करते आणि तिकडं फिलू कॅन शुल्खन मध्ये आणले ते कुठले कुठले एक्झाम्पल त्याला कुठले वाईट वाईट न्यूज आली तरी पण तो हाशेमचं नाव बोलते आणि जेव्हा हाशेमचं नाव बोलायला लागते तेव्हा त्याचं लक्ष जो आहे तो कम्प्लीट असायला पाहिजे. आपण हे जे आहे कम्प्लीट करू आज आपण याच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत ते कम्प्लीट करू आपण आपल्या गमारामध्ये. पण तिकडे पण माणूस यहुदी जो आहे तो कसा त्याचं वागणं असलं पाहिजे अफिलू त्याला डिफिकल्ट गोष्टी आली तो कम्प्लीट त्याच्या सेन्सेसच्या बाहेर आहे. केन जसं आपण बघितलं योगद्यामध्ये योगद्यामध्ये एक्झाम्पल बसवालो नितमेती इम्प्युअर झाली आणि तिकडं तेव्हा तो कसं बिहेव करते ती जी गोष्ट आहे तो यहुदीचं कंट्रोल आहे. तमीद त्याच्यामध्ये दिसते आणि तिकडे त्याला तिकडे मी फर्स्ट मेन्शन करतो की तो चदीक. पण खसीद बोलतात की ओसे मी लिफने मी शुवात दिन ओसे मी लिफने मी शुवात दिन म्हणजे तो जेवढा आहे तेवढ्यामध्ये तो सांभाळत नाही मिचवत करताना याला तो अजून एक्स्ट्रा करते. ऑब्विसली हलाखोच्या गदारीमध्ये म्हणजे लिमिटेड आहे त्याच्यामध्ये तमीद खपेस करते की कसा आखी उदार करेल आखी सगळ्यात चांगला करेल आणि त्याप्रमाणे लिहितात खसीचा अर्थ आहे. आणि तिकडे आपण तो पिरुष जायचो मागच्या वेळेला बघितलं होतं तिकडे आपण थांबलो होतो मागच्या वेळेला सध्या खसिदी मागिशोनी इकडे पण बघितला होता मागच्या वेळेला. तो आता उमेलखतान मितबरखेत मी थोडा जरी काम केला तरी त्या कामाला बराच बराखा लागते. आणि तो आता मिश्तमेरेत तिकडनं आपण बोललो की जो कोण येते खसिदुयत करायसाठी ऑब्विसली तो पहिले असला पाहिजे तलमीद खका मासूम की त्याला सगळा तोरा माहिती आहे की त्याला फक्त म्हणजे तो येते त्या लेवलला की जिकडं तो तोराचा जो अभ्यास जो आहे तो फक्त रिपिटेशन मध्ये आहे म्हणजे त्याला नवीन शिकायचं काय न राहिलेलं आहे याला तो येते फक्त रिपीट करते. त्यामुळे गमाराने लिहिला तो आता मिश्तमेर म्हणजे तोरा जे आहे तो सांभाळले जाते का त्यांना तो ऑलरेडी तोरा सगळा शिकून झालेला आहे आणि तो येते नंतर फक्त रिवाइज करायला की तो विसरायला नको म्हणून. आणि त्यामुळे बोलतात की त्याच्या खसिदुयतमुळे तो आता मिश्तमेरेत व मेलाखता मितबरेखत ब्राखा जो आहे ती त्याच्या ह्याच्यामध्ये येते. आपण बेझrat हशेम मेलाखीमच्या शिवरीमध्ये मला वाटतं तुम्ही सगळे अटेंड करता मेलाखीमच्या शिवरीम पण लास्ट चॅप्टर आहे पुढच्या वेळेला बेझrat हशेम खानुक्याच्या दिवशी खानुक्याच्या रात्री खानुक्याच्या रात्री तो याचा शिवर आहे त्याच्यामध्ये एक पसूक आहे तिकडे लास्ट चॅप्टर मध्ये
आणि त्या पसूकमध्ये लिहिलं आहे की मकोम गेदिलतान तिकडं आहे. मफरशी म्हणतात दोन एक्झाम्पल ओ מקום תפילה או מקום לימוד תורה. तिकडं גאון הגר"א, כן? גאון רבי אליהו, ते तिकडं आणतात डिस्कशन ज्या जागेवरती तेफिला केली जाते ती मोठी आहे ती जी जागा जी आहे तिकडे नमाज केली जाते तिकडं ती जास्त जागा आहे. गाऊनच्या शब्दामध्ये गाऊनच्या लँग्वेजमध्ये दिसते की जो माणूस नमाजीचा अभ्यास करून तो नमाज करते म्हणजे त्यांनी अभ्यास केला जसा आपला आपला अभ्यास मसकत बखोत केन तो आमिदाचा अभ्यास करते ऑब्विसली अजून वरच्या लेवलचे पण तो आलाखोतचा अभ्यास करते त्यानंतर तो इंटेन्शन ज्याला बोलतात कवानो त्यांचा अभ्यास करते आणि तो त्याच्याने येऊन नमाज करते तर बोलतात त्या नमाजीला पण म्हणजे जसं लिहिलंय आपण बघू गमारामध्ये पुढच्या पेजमध्ये आम्ही दालेत मध्ये तिकडे आपण बघू की तिकडे लिहिलं आहे झमान तेफिला लेखूद वेझमान गिरसा लेखूद म्हणजे तो माणूस जेव्हा नमाज करायला येते तेव्हा तो मध्येच अभ्यास त्याचा तेफिल म्हणजे तो वाचते कुठला मिशना बुवा मध्येच तो वाचते बेनिश खाय मध्येच तो वाचते कुठला गमारा नमाजच्या मध्ये बोलतात अशी जी नमाज त्याला नमाज नाही बोलत आणि बेमेत अर्थ आहे की नमाज म्हणजे नमाज नाही बोलत म्हणजे तो अमिदामध्ये आहे काय लोक पाहू कसे दिसत नाही असे पण होती काय काय तारे כן, तारे जमीन पर ते होते ते बेमेत नमाईच्या मध्ये त्याला आठवते कुठला तरी आलाखा वाचायचा सिद्धूर मध्ये तो सिद्धूर मध्ये नमाज घेऊन ते घेते आणि त्याला आठवते आलाखा बघायला तर तो सिद्धूची पायरी टर्न करते आणि बारुख शहामाच्या हालाखोत वाचते आणि मग तो परत येते बाळाखाला केन बाऊ हशेम हा तोफा अजून नाही दिसत पण होती अशी लोक जी करायची असे पण तर ते याच्याबद्दल लिहिले आहे तिकडे पण बोलतात की जेव्हा माणसाने अभ्यास केलेला आहे त्याच्या अमिदाचा त्याला माहिती आहे अभिना कशा बोलतात ते का तिचा सेदर तिकडं त्या जागेमध्ये आहे ऑब्वियसली अंडरस्टँडिंग जी आहे ती कॅन इनफायनाईट अंडरस्टँडिंग आहे अंशक दोला त्यांनी अमिदा रिपेअर केली त्यांनी अमिदा इन्स्टिल केली तर ऑब्वियसली त्याच्या जेवढा अंडरस्टँडिंग होईल तेवढा त्याचा हे होईल पण बोलतात जेव्हा तो माणूस त्या अंडरस्टँडिंग तो नमाज करते की पहिली बराखा का अशी काय होते बे आवामध्ये तिकडे लिहितात चुलखाना ओक चैक लेकबेल आबा मितोत बेद्दीन माझे आबा मितोत बेद्दीन वे खुले आलाखामध्ये तो येते त्याच्यामध्ये तो जसं काय तो ते फिला पण करते आणि लिमूद पण करते त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे ते हलाखोत शिकायला वेगवेगळ्या पोस्किमचे अफिलू आपण बघू बेजत शम शुभ जेव्हा आपण शबातची शिवरीम चालू करू तेव्हा आपण बघू की का फक्त आपण नाही मिस्तपेक करतो एक पोसेक बघून दोन पोसेक बघून याला आपण आणतो गाम द्या मखमेगा द्या मकेला द्या एमचाईत के सगळे आपण बघतो आणि आपण बोलतो ओके हलाखाला आपण बोलतो अभादिया योसेफ जिकडे राव योसेफने नाही लिहिला तिकडे आपण दुसरे पोस्की मांडतो केन आपण पण बघताना देवत आपण प्रयत्न करतो गाम मखमीर आश्केनाजी लोकांची पण द्या आपण बघतो बेनिशखाची पण बघतो राव योसेफ जिकडे आहे तिकडे आपण बघतो प्रयत्न करतो की असा माणूस जो आहे तो कम्प्लीट होते आणि नाही तो कन्फ्यूज होते की थोडी सिच्युएशन चेंज झाली छत्रीचा आला का याचा आला का त्याचा आला का कुठं त्याला अलाउड आहे कुठं नाही अलाउड आहे हो त्याला आगल्याच्या वरती छत्री उघडायला अलाउड आहे छत्री म्हणजे त्याचा तो कव्हर आहे तो तर तसा त्याचा आपण प्रयत्न करू मला माहिती थोडा डिवर्ट झालो पण आपण परत येऊ गमारामध्ये लिहिला आहे गमारामध्ये लिहिला आहे अफिलू המלך שואל בשלמה לא ישיבנו हा पार्ट आहे गमारामध्ये כן मिशनामध्ये דף למד עמוד ב' כן משנה לילה היא רבי אליעזר בן עזריה אומר אין תפילת מוסיפים סליחה לא זה אין עומדים בתפילה אלא מתוך כובד ראש החסידים ראשונים היו שוהים שעה אחת ומתפללים כדי שיכוונו ליבם לאביהם שבשמיים חסידים ראשונים जो होते पहिले जे खसिdim होते नाही आताच्या खसिdim כן ते तेफिलामध्ये पहिला एक तास तेफिलाच्या पहिले नमाजीच्या पहिले एक तास नमाजीमध्ये आणि एक तास नमाजीच्या नंतर उभे राहायचे आणि का ते बोलतात का त्यांना ते जेव्हा हशेमकडे बोलायला येतात तेव्हा त्यांना तो आखाना लागायचा त्यांना तो टेम्परमेंट लागायचा यायला त्यामुळे त्यांना तास लागायचा नमाजीला यायला आणि मग एक तास आणि मग नंतर अजून एक तास तिकडे लिहिलं आहे तो पुढे जायच्या पहिले मी एक क्वेश्चन विचारतो क्वेश्चन आहे
बोलतात की तेफिलामध्ये आपण बोलतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तेफिला जेव्हा माणूस करायला येते तेव्हा तो चालू करते कुर्बानोत. कुर्बानोत आहेत ओलम आसिया, त्यानंतर पिसुकदे जिमरा आहेत, त्यात ओलम एचिरा, त्याच्यानंतर ओलम अबोया जिकडे आपण शेमा बोलतो, आणि नंतर जेव्हा तो येते अमिदाला तेव्हा तो येते ओलम आचिकुत. आपण त्यानंतर बोलतात अरे, जेव्हा आपण चढतो वरती, म्हणजे जेव्हा आपण आलियोत मध्ये असतो, आपण जेव्हा चढणीवरती असतो, आपण जेव्हा पायऱ्या चढतो त्याला जास्ती वेळ लागतं. उतरताना लवकर उतरतो. तर बोलतात बोलतात इकडे की कसं काय, हा प्रश्न आहे काय, कसं काय बोलतात, खसिदिमा रिशोनीम त्यांना एक तास ना वरती चढायला लागायचा आचिलूत मध्ये, तिकडे एक तास नमाज, आणि मग परत एक तास उतरायला. बोलतात प्रश्न, अरे चढणीला जास्ती वेळ लागते. कोणी सायकल चालवायची सवय असेल, आपल्याला बेचेमेश मध्ये जर असेल तर अजून चांगला, खूप साऱ्या चढणी आहे तिकडे. तर तिकडे त्याला वेळ जास्त लागते, उतरायला पटकन उतरते. तर कसं काय, काय करत होते खसिदी, आपल्याला माहिती आहे की उतरणीमध्ये पण तो जी शेफा त्यांनी नमाज केली ती त्यांनी परत परत आणले. तर विचारतात प्रश्न की खसिदी लोकांना कसं काय, खसिदी म्हणजे खसिदी रिशोनीम केन, त्यांना 3 तास लागायचे नमाज, एक तास परत उतरायला लागायचा. अरे चढायला एक तास लागला, तर उतरायला त्याला अर्धा तास लागायला पाहिजे. नकोन, कोणाला उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे, प्रयत्न करायचा आहे, काय काय उत्तर, मग इझी उत्तर आहे. कोणाला अटेम्प्ट करायचं आहे उत्तर, बघूया उलाय. तर उत्तर असं आहे की परत सांगा, आय जस्ट मिस्ड इट लाईक. हा, प्रश्न विचारतात की अरे खसिदिमा रिशोनीमच्या बद्दल लिहिलंय की एक तास त्यांना वर चढायला लागायचा नमाज करायसाठी, आणि नंतर तिकडे एक तास नमाज, आणि नंतर खालती उतरायला एक तास. बोलतात चढणीवरती जास्ती वेळ लागतो चढायला, उतरायला उतरायला पाहिजे 15 मिनिटामध्ये, म्हणजे नंतर जो पार्ट आहे, जसे कुठले कुठले केइलोत आहेत, आमिदापर्यंत ते बरोबर नमाज करतात, 15 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं येतात त्या आमिदाला, आणि त्यानंतर उतरताना 10 मिनिटामध्ये तो लगेच आले नशा बॅग बोलतात आणि जे लोक घरी जायला मोकळे होतात. तर बोलतात हसिदीमा रिशोनीमला एक तास का लागायचा, अरे चढायला तुला एक वर तास लागला, पायऱ्या चढत चढायला तू वर चढायला एक तास लागला, तर उतरायला लवकर उतरते, 10 मिनिटामध्ये तू उतरू शकते, सगळ्या एवढ्या पायऱ्या जेवढ्या चढल्या तेवढ्या. त्यांना एक तास काय लागायचा होता, वर एवढा वेळ का लागत होता, हा प्रश्न विचारतात की उतरायला कमी वेळ लागायला पाहिजे. समज तर जर ओह, काय समज जर तिकडे मॅग्नेट असेल तर खाली उतरायला अजून वेळ लागेल, कारण तो डिफिकल्ट आहे. יפה מאוד, ब्रेक יפה מאוד. झाल्यानंतर विकूत. כן, כן, דבקות, נכון, सिमिलर उत्तर देतात. बोलतात की अरे तिथे यायला एक तास लागले, נכון, तिकडे यायला त्याला एक तास लागले आचिलूत मध्ये, पण नंतर तो आचिलूत मध्ये आल्यानंतर तिकडे ओद आली होत आहे, तिकडे खूप सारे अजून आली होत आहे, तो प्रत्येक नमाजीमध्ये वरती वरती वरती, म्हणजे तो आलिया जी होती त्याची 2 तास होती आलिया. तो वरती त्या पॉईंट पर्यंत गेला, तिथं 2 तास तो होता, म्हणजे तिकडे यायला एक तास, आणि नंतर अजून वर तास, एक तास, खाली उतरायला एक तास. त्यामुळे הכל בסדר. ברוך השם, זכינו לרעיון הנפלא, מאוד מאוד יפה, הוא דבוק שם, לא עוזב. כן, יפה מאוד רבי יוחנן. טוב, आपण कंटिन्यू करू. इकडं तो तिकडे त्यानंतर लिहिलंय मिशनामध्ये लामेद आमुद बेत, तिकडे लिहिलंय अफिलू हमलेख, अफिलू राजा शोएल बेश्लोमो म्हणजे तो विचारते त्याचा शालोम, त्याला शालोम बोलते वगैरे. लो यशिवेनो, तो उत्तर नाही देणार, त्याला उत्तर त्याला द्यायला अलाउड नाही ते फिलाच्या मध्ये. ואפילו נחש כרוך על עקבו לא יפסיק, बोलतात जरी साप त्याच्या पायाला गुंडाळलेला असेल तरी पण त्याला थांबायला अलाउड नाहीये, असं लिहिलंय मिशनामध्ये. मिशनामध्ये विदाऊट गमारा, कॅन विदाऊट गमारा इकडं कन्फ्युजन होऊ शकतात का, कारण की इकडे दिसते एकंदरीत जरी साप आला तरी पण त्याला अलाउड नाहीये. काल וחומר जर आजाका आला, כן, त्याला तो तिकडे आजाकामध्ये उभा आहे नमाजीमध्ये, तर त्याला शेल्टर मध्ये जायला अलाउड आहे का. तो कॅन पोस्किमने इकडं चेंज उत्तरं दिली होती आपल्या जेव्हा टाइम्स होते तेव्हा, कॅन दोन्ही साईडला होते खेन वेलो. तो आपण बघू गमारामध्ये काय बोलतात. बोलतात इकडे अफिलू अमेलेख शोएल बिश्लोमो लो यशिवेनु, लो यशिवेनु म्हणजे त्यांनी उत्तर नाही द्यावं, त्याला उत्तर द्यायला अलाउड नाही आहे. त्याला शालोम बोलते कोण, त्याला उत्तर नमाजीमध्ये असून त्याला तो शालोम नाही बोलत, तिकडे येतात सदाका घ्यायला शुम दवाव, तो तिकडे हालत नाही, तो नमाजीमध्ये उभा आहे. बोलतात अमार रब योसेफ लो शनु एला लेमलखै इस्रायल, म्हणजे कुठं त्यांना द्यायला अलाउड नाहीये,
कुठं त्याला अलाउड नाही आहे की तो बोलल की मी नाही सोडणार माझी जागा. तो बोलतात ले मलखे इस्रायल, का कारण की मेलख इस्रायल जो आहे तो, त्याला माहिती आहे जर तो हशेम बरोबर बोलते तो ऑब्व्हियसली तो माझ्या शालोमसाठी आता थांबणार नाही. त्यामुळे बोलतात तिकडे रब योसेफ लो शनुएला आले मलखे इस्रायल, मलखे इस्रायलसाठी लिहिलाय की जरी मेलखने त्याला विचारला तरी तो त्याला उत्तर देत नाही. אבל למלכי עקום, עקום म्हणजे עובדי כוכבים ומזלות. עובדי כוכבים ומזלות म्हणजे ही जी लोक आहेत, जे मूर्तीपूजा करणारी जी लोक आहेत, त्यांच्या जर राजाने विचारला, त्याला नरेंद्र मोदींनी विचारला, त्याला डोनाल्ड ट्रम्पनी विचारला, तर बोलतात तिकडे כן, פוסק, थांबते. बोलतात मितीव आहे इकडं, कशी आहे का डिफिकल्ट आहे गोष्ट. केन बोलतात जे काय मिशनामध्ये लिहिलाय तो जर असेल तो इकडं इस्रायलमध्ये नमाज करते आणि त्याला बेनगवीर येऊन त्याला शालोम बोलते, त्याला कोण नेतन्याहू त्याला शालोम बोलते, त्याला तुला उत्तर द्यायची गरज नाही कारण की तू नमाजीमध्ये आहेस. त्यांना ते ते डेंजरस नाही आहेत ह्या गोष्टीसाठी. बाकीच्या गोष्टींसाठी आहेत केन, पण या गोष्टीसाठी नाही. याला बोलतात मलक्या अखूम म्हणजे ऑफ द कोखामी मजालो, जे 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 नॉन ज्युइश जेंटाईल्सचा राजा आहे त्याच्यासाठी तो थांबते, त्याच्यासाठी थांबते. बोलतात इकडे मेथिवे म्हणजे इकडं कशी आहे इकडं त्यांना जेव्हा जेव्हा ही गोष्ट सांगितली गेली येशिवोत मध्ये, तिकडची जी शिकणारी मुलं होती त्यांना ही गोष्ट डिफिकल्ट झाली. त्यांनी प्रश्न विचारला तिकडे. बोलतात हा मितपलेल त्यांनी आणला बगायता. हा बगायता जो आहे त्यांनी आणला बगायता. एक मिनिट बघू इकडे बगायता कुठनं आणलेला आहे. तो ॲज इफ हलाखाच आणलेला आहे. כן, טור השולחן ערוך ישר הביאו את זה. כן, טוב, בסדר. बोलतात आणतात बगायता. ברייתא לילה आहे המתפלל וראה אנס בא כנגדו, ראה קרון בא כנגדו, לא יהיה, לא יהיה מפסיק, אלא מקצר ועולה. बोलतात इकडं आम्हाला आम्हाला शिकवला, כן, आम्हाला शिकवला बगायतामध्ये दुसऱ्या एका जागेवरती जिकडे आम्ही मिशनात शिकलो, तिकडे आम्ही शिकला की समजा त्याला दिसते अनास. अनास म्हणजे कुठला माणूस जो आहे यदुआ, तो आहे डेंजरस की तो मारून पण टाकू शकते, स्ताम स्ताम मारून टाकू शकते. करोन, करोन म्हणजे फास्ट येणारी गाडी, करोन म्हणजे मिरकावा म्हणजे घोडागाडी माशू कसे, ती त्याच्या समोर येते. बोलतात तरी पण बा केनेक्दो लो ये मफसिक, बोलतात आम्हाला शिकवला की त्यांनी थांबायला नाही पाहिजे. लो ये मफसिक याला मेकच्चर वेगोले. बोलतात तो पटकन नमाज करते, जे काय त्याची नमाज झालेली आहे तो पटकन नमाज करते आणि मग तो बाजूला होते. मग इकडं कसं काय सांगितलं की त्याला 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 शालोम बोलायसाठी त्याला ते थांबते जिकडे उभा असेल तिकडं. तर बोलतात डिफिकल्ट आहे इकडे कच्चे बोले. लोकाशा बोलतात इकडे गमा गमा बोलते लोकाशा इकडे डिफिकल्ट नाहीये. हा दे एफ शार לקצר, עד אפשר יקצר, ואם לא פוסק, इकडं ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे की जर त्याला पॉसिबल असेल तर त्यांनी पॉसिबल पाहिजे. म्हणजे समजा त्याला दिसते ती गाडी जी आहे ती अजून 1-2 किलोमीटर मध्ये आहे, फक्त त्याला आवाज ऐकायला येते पू 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 ते येते हॉर्न वाजत वाजत, त्याला दिसते की गाडी येईल, तर तो बोलते तू नमाजमध्ये उभा आहे, बोलते लवकर लवकर त्याची नमाज कर आणि मग तो बाजूला हो. पण जर पॉसिबल नसेल तर नाही पोसे थांबते आणि बाजूला जाते. तो इथपर्यंत आणि असं झाला आणलाय आपण खबर मी आला का उघडायला पाहत्या तो आपलं मिशन आहे. इकडं शुल्खान आरुख मध्ये आणलाय सीमान खूप दालेत सैफ आहे. पण बघू एंडला आणि मे बी नंतर आपण आलाखोत वाचू. शुल्खान आरुख मध्ये एक्झॅक्टली असेच्या असे आलाखोत आणलेत. जेव्हा माणूस डेंजर मध्ये आहे तेव्हा तू काय करते आपण बघू नंतर मे बी ब्लिन שיעור נתן. תנו רבנן, מעשה בחסיד אחד שהיה מתפלל בדרך. חסיד אותה, חסיד שוב, עושה מלפנים משורת הדין, तो माणूस नमाजी माणूस होता, धार्मिक माणूस होता खूप सारा. तो त्याच्या जागेमध्ये तो नमाज करत होता. तो מתפלל बदरक रस्त्यामध्ये नमाज करत होता. बा शार אחד म्हणजे एक कुठला मिनिस्टर आला त्याच्याकडे, ונתן לו שלום, ונתן לו שלום म्हणजे नतन लो शालोम म्हणजे त्याला
त्याला तो शालोम बोलला ולא החזיר לו, לא החזיר לו שלום, त्यांनी त्याला शालोम रिप्लाय नाही केला. המתין לו עד שסיים תפילתו, तो थांबला, שר जो होता, तो मिनिस्टर जो होता, तो थांबला עד שסיים תפילתו, जोपर्यंत त्यांनी नमाज त्यांनी थांबवली, नमाज संपली तोपर्यंत तो थांबला. לאחר שסיים תפילתו, אמר לריקה, ריקה म्हणजे तू किती तू कधी किती एमटी आहेस, एमटी माइंडेड आहेस. व्यालो बोलतात इकडे, व्यालो कतू בתורתכם, म्हणजे तुमच्या तोरामध्ये नाही लिहिलंय, राख שמור לך ושמור नफशך, כן? הפסוק जो आहे त्या पसूक मध्ये, करोनामध्ये हा पसूक सारखा सारखा बोलायचे. बोलतात राख שמור לך שמור נפשך מאוד, פן תשכח את הדברים אשר ראו עיניך, ופן ויסורו מלבביך כל ימי חייך, והודעתיך לבניך ולבני בניך. बोलतात इकडे पसूक मध्ये लिहिलाय, רך שמור לך ושמור नफशך מאוד. बोलतात तिकडे तुमच्यावरती שמור नफशך, नफशך जो מצווה आहे, שמרת מאוד, नफशך, म्हणजे तू तुझ्या तुझ्या जीवाची काळजी घेशील, आणि तिकडे लिहिलाय नफशך מאוד, מאוד म्हणजे אפילו तिकडे लिहिलाय, इकडे פוסקים הייתי מדורש כתת, נפש לג'סטי יותר מהגוף, כן? म्हणजे तिकडे סכנת נפש आहे, או סכנת हे आहे, त्याला कुठल्या वाईट दिसतील गोष्टी, ओ तो मरल, तर बोलतात आदिफ त्याला नफशेखा מאוד, नफशेखा, नफश जास्ती नाही सांभाळायला पाहिजे, גוף שמור לך, नफशेखा מאוד, כן? बोलतात नाही तर ह्या सगळ्या गोष्टी विसरू नये. त्यामुळे बोलतात इकडे मिtzवा आहे की श्मरता, श्मरता नफशेखा, म्हणजे तुझ्या तुझ्या जीवाला त्यांनी वाचवायला पाहिजे, तुझ्या जीवाला वाचवायला पाहिजे. तर बोलतात राख שמור לך ושמור नफशेखा कतीव, तुमच्या तोळ्यामध्ये लिहिलंय की तुम्ही तुझा जीव वाचव जेव्हा तुझी गोष्ट देतात. आणि अजून पसूक लिहिलाय, ונשמרתם מאוד לנפשותיכם, כן? הפסוק पुढचा פסוק, ונשמרתם מאוד לנפשותיכם, כי לא ראיתם כל תמונה ביום דיבר השם אלוהיכם ברוב, לא, בחורב, בחורב מתוך האש. बोलतात ह्या दोन पसुकीमध्ये तुम्हाला मिtzवा दिलेला आहे, ושמרתם नफשותיכם מאוד, आणि ושמור नफशेך, ושמור לך, ושמור नफशेך מאוד. बोलतात या पसूक मध्ये लिहिलंय, मग तू इकडे नमाज कसा काय करत होता? बोलतात רק ושמרתם מאוד לנפשותיכם, וכאשר נתתי לך שלום, למה לא החזרת לי? जेव्हा तुला मी शालोम बोललो, तेव्हा तू परत का मला उत्तर दिला नाही शालोम मध्ये? אם הייתי חותך ראשך בסייף, मी היה तोव्या את דמך. बोलतात मी इकडं सार आहे, मी इकडचा मिनिस्टर आहे, मोठा मिनिस्टर आहे, काय? तू मला शालोम नाही दिलास, मी तुझा इकडं डोका तलवारीने उडवू शकत होतो. कोण कोणी मला काय बोलला असता, कोणी मला काय बोलला असतं का इकडे? म्हणजे ऑब्विसली उत्तर होता की नाही, कोण नाही बोलू शकत तुला, तू इकडचा होल अँड सोल आहेस, तर तुला तू तू सगळ्या इकडे दादागिरी करणारा माणूस आहे, तर ऑब्विसली तुला कोण काय बोलणार नाही. बोलतात बेसाईफ मी आया तोव्या एत दमखा, कोण कोण कोणी बदला घेतला असता तुझ्या डोक्याचा, कोणी तुला वाचवला असता? बोलतात आम्हाला आमतेनली आजचे पैसे खा बेदेवारीम. बोलतात 1 मिनिट मला दे, 2 मिनिट मला दे, मी तुला समजवतो की काय झालं इकडे. आम्हाला, आणि त्यांनी सांगायला चालू केला, आम्हाला इलू आयता ओमेद लिफने मेलेख बसार वदा, म्हणजे तू समजा कुठल्या राजाच्या समोर बोलत असतास, उबा खबरख, הוא नतन लेखा शालोम, आणि तुझा मित्र आला आणि तो तर तुझ्या बरोबर बोलायला चालू केला, म्हणजे तू बोलतोयस राजा बरोबर, और राजा तुझ्या बरोबर बोलते, आणि तुझा मित्र आल्यावरती तू राजाच्या बरोबर सोडून बोलायच्या पेक्षा तू चालू केलं बोला तुझ्या मित्राबरोबर. काय केलं असतं तुला? उभा खबर खावे नतन लेखा शालोम वे आईता मगझीर लो, आणि तू त्याला शालोम बोलायला केला, बोला काय कसं चाललंय ते. बोलतात काय केलं असतं? आमागले लाव इम आईता मखझीर लो मा हियो ओसीम लेखा, काय केलं असतं तुला त्या राजाने ज्याच्याबरोबर तो तुझ्यावर बोलत होता, तू त्याच्याबरोबर बोलत होतास, तुझ्या तुझ्या रिक्वेस्ट होत्या तो त्याच्यासमोर आणल्या होत्यास, आणि मध्येच तुला तुझ्या खाबेरनी शालोम बोलला, त्याच्याबरोबर बोलायचं सोडून तू याच्यावर बोलायला चालू केला, काय केलं असतं तुला? आमागले आयु खोतकीम येत रोशी बेसाईफ, बोलतात मला डोका त्यांनी उडवून टाकला असता लगेच तलवारीने. आमागले हा हॅलो देवरिम काल वा खोमेर, बोलतात बोलतात इकडे कालवा खोमेर, कालवा खोमेर म्हणजे जर बसर व दाम जो माणूस आहे त्याच्या समोर तू एवढा घाबरतोस की दुसऱ्यावर तू कोण बोलणार नाहीस,
ऑब्विसली जेव्हा मी क्रिएटर ऑफ द वर्ल्ड बरोबर जेव्हा बोलतो, ऑब्विसली मला कोणाला घाबरायची गरज नाही, कारण की मी जे करतोय ते करेक्ट आहे. तर इकडे लिहितात, והלא דברים קל וחומר, ומה אתה מה שהיית עומד לפני מלך בשר ודם, שהיום כאן ומחר בקבר, כך אני שהייתי עומד לפני המלך מלכי המלכים הקדוש ברוך הוא, שהוא חי וקיים לעד ולעולמי עולמים, על אחת कमा וכמה. बोलतात बोलतात की तू, समजा इकडे तो माणूस आहे जो बसार वदाम आहे, तो राजा आहे, तो आज इकडे जिवंत आहे, उद्या तो कबरीमध्ये आहे. त्याच्या समोर तू दुसऱ्या बरोबर कोणाला बोलणार नाही. बोलतात का लखात कामा कामा आशेम, जो ज्यांनी सगळ्या वर्ल्डचा ओनर आहे, सगळ्या वर्ल्डचा क्रिएटर आहे, त्याच्या समोर ऑब्विसली तो तुला बोलायला अलाउड नाहीये. मियाद नितपायेस होतो, मियाद नितपायेस होतो, לא, मियाद नितपायेस אותו השר, म्हणजे तो जो हे होता, तो जो तिकडचा तो शाह होता, तो जो मिनिस्टर होता, त्याला समजला आणि तो शांत झाला. ונפטר אותו החסיד לביתו לשלום, ונפטר אותו החסיד לביתו לשלום, म्हणजे तो खसीद जो आहे तो घरी शांततेने गेला. इकडे, כן, इकडं נכון, खसीद जो आहे, हा खसीद जो होता, त्यांनी हलाखाप्रमाणे नाही वागला. כן, हलाखामध्ये अवूला आपण ऑलरेडी बघू. हलाखामध्ये באמת हलाखामध्ये באמת लिहिलंय की जर कुठे डेंजर मध्ये आला त्याला थांबायला पाहिजे. मे बी בסדר, आपण नंतर बघू मे बी, कारण की स्ताम गमारामधनं आपला हे लक्ष विचलित होईल त्यामुळे. पण फक्त एक मे बी उद्या बघू, जर उघडा असेल तर ऑलरेडी. लो मिशन आहे, आपण नंतर बघू. बोलतात बोलतात इकडे आलाखासारखा त्यांनी वागला नाही. हा खसीद जो होता त्यांनी त्या आलाखाप्रमाणे वागला नाही. का? कारण की आलाखामध्ये लिहिलं आहे, जर तुझी लाईफ डेंजर मध्ये आहे तर तू थांबतोस आणि तू पुढे जातोस. बोलतात आपण बोलू शकतो की खसिदीमच्या इथे ते ते मिचवत मध्ये मकपीद नाही करत, पण तो खसीद जो होता तो रिशोन होता, त्यामुळे तो पहिले सदिक होता आणि मग नंतर तो खसीद होता. त्यामुळे इकडं इकडं आम्ही फरशी म्हणतात की जे तिकडे लिहिलं आहे, नितपयस होतो हा शाह, शाह जो होता तो खेन नितपयस झाला, म्हणजे तो खेन शांत झाला. पण खसीद जो होता वे निफ्तार होतो हा खसीद ले बैतोले शालोम, म्हणजे तो बैतोला निफ्तार झाला, म्हणजे तो तो वारला, त्याने हालाखा तोडला, तो वारला. ऑब्विसली कॅन म्हणजे हालाखा तोडला कॅन, स्वतःला सकानामध्ये टाकलास, तो तुझा अवेरा आहे. इकडे त्यांनी काय अवेरा केला, स्वतःला तू डेंजर मध्ये टाकलास, तो आलाखा नाही पाळलास, स्वतःला तू डेंजर मध्ये टाकलास, तो अवेरा आहे. आणि जेव्हा अवेरा येते तो अवेरा तुला घेऊन जाते आणि त्यामुळे तो मेला. असे पण एक्सप्लेन करतात. दुसरे दुसरे जे आहेत मॉडरेट पश्चिम जे आहेत ते बोलतात नाही, इकडे लिहिलं आहे की अरे तो सार होता, म्हणजे तो होता मिनिस्टर होता, कुठला चीफ मिनिस्टर होता, त्या जागेचा नाही माहिती काय होता, मोठा मिनिस्टर होता. आणि त्यांनी येऊन त्याला शालोम बोलला, म्हणजे त्याच्यामध्ये देर खैरेच होता, त्याच्यामध्ये चांगले मिदोत होते. त्यामुळे त्या खसीदनी बघितला की ऑब्विसली हा जो माणूस जो आला तो पहिले येऊन एकदम शालोम, त्यांनी पहिले येऊन शालोम बोलला, ऑब्विसली तो मला मारून नाही टाकणार ज्यावर बोललो नाही मी म्हणून 2 मिनिटं, त्याला दिसते मी कुठेतरी कोणावर तरी बोलतोय, ऑब्विसली तो मला मारून नाही टाकणार. आणि त्यामुळे त्यांनी समा खाल मिद होता, म्हणजे त्यांनी ट्रस्ट केले, त्याचे मिदोत जे आहेत ते चांगले मिदोत आहेत, त्याला चांगले गुण आहेत. आणि त्या गुणामध्ये त्यांनी त्याच्यावरती भरोसा ठेवला की तो त्याला मारून नाही टाकणार. आणि त्यामुळे त्यांनी केला. आप शात आहे कॅन दोन द्रास जे आहेत तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे, जसं इकडे लिहिलंय इथपर्यंत. पुढे पुढच्या पार्टमध्ये जो आपण मिशना वाचला तिकडे लिहिला आहे, अफिलू नखाश करूख अल अकेवो लो यफसिक. बोलतात अफिलू नखाश, अफिलू नखाश म्हणजे जरी नखाश म्हणजे साप, कौख आला केव्हा म्हणजे त्याच्या पायावरती त्यांनी सापाने येऊन वेटाळी मारले, लो एफसिक म्हणजे त्यांनी थांबायला नाही पाहिजे. तर इथं मिशना बोलतात इकडं, אמר רב ששת, אמר רב ששת לא שאנו אלא נחש, אבל הקרב עוסק. बोलतात मिशनामध्ये लिहिलाय नखाश, पण जर तिकडे विंचू असेल तर
बोलते विंचू असेल थांबते आणि तिकडनं लांब निघून जाते. बोलते विंचूच्या जवळ तो मस्करी नाही करत. कॅन स्कॉर्पियन्स जे आहेत ते जास्ती डेंजर आहेत सापापेक्षा. असं बोलते की मला आपण बघू, कॅन आपण बघू की सापांमध्ये पण डिपेंड करते. बोलतात इकडे सापामध्ये एक एक दुसरी कॅरेक्टरिस्टिक आहे पण बघू. बोलतात आणि बेजाशेम जेव्हा आपण शिकू जेव्हा आपण शिकू तसे मोवा खाईम तिकडे आपण इंटरेस्टिंग पसूक मध्ये आलेलो आहोत. युद्ध गिमेल आपण बघितला युद्ध आले तेतवाव तिकडं हशेमचे जे कर्सेस आहेत पापामुळे तिकडं आपल्याला याच्या राहाची स्पेशल मिदा जी आहे तो कधी अटॅक करते ती आपल्याला शिकायला मिळेल. तर आपण इकडे येऊ परत. बोलतात आम्हा अवशेषेत लो शानू एला नखाश. एला नखाश म्हणजे स्पेसिफिकली नखाश. येडा कुत्रा आहे विंचू आहे त्याच्याबद्दल नाही लिहिलंय. त्याच्याबद्दल नाही लिहिलंय म्हणजे त्यांच्यापासून तुम्ही लांब राहा. नखाश असेल तर खेळ त्याच्यापासून त्याच्याबरोबर तुम्ही थोडा तुम्ही बघू शकता की ते पॉसिबल आहे नाही पॉसिबल आहे. पण विंचू जर असेल तर बोलतात विंचूपासून लांब जा. बाकीचे कुठले जे डेंजरस खायोत असतील जे माहिती आहेत की ते मारतात त्याच्यापासून. त्यामुळे बोललो की आपल्या दिवसामध्ये खेळ नाही, सर्पामध्ये पण विषारी असतात आणि बिनविषारी दोन्ही असतात. यफे मेओद खेळ नखोन यफे मेओद. त्यामुळे गमारा इकडे लिहिल की तुम्ही त्याच्या सापाकडे जो साप जो येते सर्प जो आहे तो येते त्याच्या तुम्ही वृत्तीकडे बघा तो कसा येते. तो जर रागाने येते तो दिसते की तो साप जो आहे तो चावणारा साप आहे विषारी साप आहे त्याच्यापासून तुम्ही लांब जा. तो दिसते तुम्हाला चावायला येते तो रागीट आहे तो एक लाईन मध्ये बघू 2 लाईन मध्ये रागीट आहे येते दिसायला स्पेशल काइंडचे जे साप आहे ज्याला बोलतात नखाश कासान कॅन बोलतात नखाश कासान. नखाश कासान म्हणजे ज्याला बोलतात रॅटल स्नेक. रॅटल स्नेक न आहे तो वन ऑफ दी पॉइझनस स्नेक्स आहेत आणि तो त्याला राग पटकन येते तर त्यामुळे त्याच्यापासून तुम्ही लांब त्याच्यापासून लांब राहा. त्यांच्याबरोबर तुम्ही लितासेक नका करू. तुम्ही तिच्या जवळ धावू नका. जा असेल तर थांबा. बोलतात इकडे बोलतात इकडे लो शनूला नखाश अवल बेअकराब पोसेक. मितीवे म्हणजे परत त्यांना तिकडं त्या पोरांना तिकडं प्रश्न आला हा आला का शिकल्यावरती. बोलतात इकडे यवमोत मध्ये तिकडं बघायला आणले तिकडं बोलतात नफल ले गोव अगयोत म्हणजे तो कुठं पडला तिकडं लायन्सची केव होती लायन्सची डेन होती तिकडे तो पडला कुठला माणूस. एन मेहदी मला शिम्मेत म्हणजे त्याला तो फक्त पडला तिकडे तो घसरला जे पाय घसरला आणि तो सिंहांच्या गुहेमध्ये पडला. बोलतात तुम्ही परत समजा कोणी बघितला तिकडे एदीम असतील शेरीम 2 ज्युईश विटनेसेस कशेरीम असतील ते येऊन नाही त्यांनी सांगायला पाहिजे की मेथ तो याला आम्ही मेलेला बघितला. याला मग पितो तुम्ही थोडा मेलेला बघितला तो पडला तिकडं. नफल לחפירה מלאה נחשים ועקרבים מעידים עליו שמת. מעידים עליו שמת म्हणजे त्याला दिसे कुठं खड्डा होता खड्ड्यामध्ये पडला तो आणि त्या खड्ड्यामध्ये तिकडं होते नखाशीम व्याक्रवीम. नखाशीम व्याक्रवीम म्हणजे तिकडे साप आणि विंचू होते. मेहदी मालाव त्याच्याबद्दल आपण जरी आपल्या बॉडी नाही त्याची मिळाली तिकडं बोलतात मेहदी मालाव त्याच्याबद्दल विटनेस देतात की तो मेला. बोलतात त्याच्यामुळे बोलतात की कसं काय इकडं राव शेषनी सांगितला की नाखाश मध्ये नाही कारण की इकडं अरे नाखाश आणि मल्या नाखाशीम व्याक्रवीम होता त्याच्यामुळे तो नक्कीच मेला. बोलतात ते कसं काय इकडे सांगू शकता हा प्रश्न होता. आणि हा प्रश्न जो आहे तो रिलेटेड आहे आपल्या पराशासाठी पण थोडं काय नाही आपल्या पराशाच्या शब्दामध्ये पण आपल्या पराशाच्या शब्दामध्ये पण बघू की योसेफला फेकतील याच्यामध्ये का की त्यांना डाऊट होते तिकडे काय की बेमेत त्याला खयाब मिता आहे नाही खयाब मिता आहे. त्यामुळे त्यांनी बघितला नसली होतो एखाद म्या होत काय एखाद म्या होत म्हणजे तिकडं लिहितात कॅन बोरेक वेन बो माईम נכון बोरेक वेन बो माईम काय बोलतात खजा तिकडे आपल्याला नकाशीम व्याकरवीम यश बो तिकडे साप आणि विंचू आहेत त्याच्यामध्ये. खाईम तिकडे आणतात ही बेमेत हे जे हे होते हे जे श्वतीम होते 10 त्याचे भाऊ जे होते त्यांना मारायचा नव्हता. त्यांनी बोलला त्याला फेकून देऊ आपण याच्यामध्ये नाही की अक्रवीम आणि विंचामध्ये का बोलतात बोलतात तिकडे त्यांनी ती बघितली विहीर
आणि त्याच्यामध्ये बोलतात की समजा माणूस आपल्याला नाही माहिती, बोलतात आपल्या डोळ्यांना नाही माहिती एक्झॅक्टली पेमेत खयाब मिता ओलो खयाब मिता मे बी कॅन बेसत अशी खूप इच्छा आहे माझी कधीतरी आपण एक पुस्तक आहे रामबानचा त्याचं नाव आहे शाह गुमुल कॅन तिकडं रामबान आणतात माणसाचं डिसिजन प्रत्येक ह्याच्यावरती कसा घेतला जाते आणि तिकडं एक सुगिया आणतात त्याला बोलतात सद्दिक बेदिनो. सद्दिक बेदिनो म्हणजे त्या दिन मध्ये काय वेगवेगळ्या प्रकारचे दिन आहेत माणसावरती येतात प्रत्येक कुठल्या कुठल्या पॉइंट्स मध्ये त्याला बघतात तो जर सद्दिक असेल तर तिकडे तर खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारतात की अरे एवढे सारे रेशाईन लोक आहेत ते जिवंत राहतात आणि काय खूप मोठा प्रश्न आहे आणि चदिकीम जे आहे ते जातात वगैरे वगैरे खूल आहे तिकडं खूप सारे पिगुशी माहित आहे काय नाही जास्ती मोठे 22-23 पानांचा त्यांचा डॉक्युमेंटेशन आहे पण रामबा नाही ते त्यामुळे खूप डीप डॉक्युमेंटेशन आहे काय केफ आहे शिकायला तिकडं सद्दिक बेदिनो म्हणजे त्या दिन मध्ये त्याला आता त्याचा दिन घेतला लशोन आगाचा व त्याच्यावरती लशोन आगाचा समजा दिन घेतला त्याच्यामध्ये त्याला डेथ आता द्यायला पाहिजे का तो माणसाला नाही माहिती खेळ माणसाला वाटते खेळ माणसाला वाटते नाही तर बोलते तिकडं त्यामुळे त्यांनी सोडून दिला बोर मध्ये बोग एक एन बोमाईन नकाशी में अक्रवीम येश बो बोलतात जर बेमे तो सदिक असल तर नकाशीम आणि अक्रवीम जे आहे ते त्याला चावणार नाही का कारण की ते त्यांच्याकडे येचर आरा नाहीये त्यांचा जो येचर आरा आहे तो चावायसाठी नाहीये ए लाईमकेन त्यांना जर हाशेमनी दिला आणि आपण बघू असाच गमारा एंड करल ही सुगिया आणि बोलतात ते त्यांना जर हाशेमनी सांगितलं की ह्याला मारा तर ते मारतील नाही मारायला सांगितलं तर नाही मारणार जेव म्हणजे नाखाश येतील त्याला चावतील त्याला थोडा दुःख होईल त्याला घेऊन जायला लागेल कुठं हॉस्पिटल वगैरे आणि नाही याला दुसरीकडे कुठं त्याला फिलू मधमाशी चावल आणि त्याला रिझन होईल की तो जाईल त्याच्या मार्गाला बोलतात इकडे मग इकडे लिहिलं आहे की ऑब्विसली त्याची डेथ आहे इकडे म्हणजे नकाशी मध्ये पण त्याची डेथ आहे बोलतात इकडे बोलतात मेगदी मालाफ शेमेत बोलतात शानी आता बोलतात इकडं हा डिफरन्स आहे बोलतात का दे आगाव इचिचा मास्के बोलतात दे आगाव इचिचा मास्के म्हणजे आगाव इचा मास्केचा आगाव म्हणजे बोलतात की तो त्यांच्यावरती पडला तो नखाशवरती पडला तो पडला अकरावरती आणि त्यांना तर धक्का लागला त्यांना त्यांना रागवला आणि म्हणून त्यांनी चावला आणि त्यामुळे त्याची डेथ नक्कीच झाली आणि समजा माणूस बेमेत भरलेला असेल काय गुबगुबीत असेल तर ऑब्विसली त्याचा तो पडल जेव्हा खफिरा म्हणजे आणि आपण बघू राशीमध्ये पण मत आणतील की गोवारया म्हणजे हा सिंपल शात मध्ये एक्सप्लेनेशन आहे की गोवारया म्हणजे आर्य जो आहे त्याची डेन्स जे आहेत त्या मोठ्या मोठ्या असतात का कारण की आर्य जो आहे तो बिग अॅनिमल आहे ह्यूज मोठा अॅनिमल आहे होऊ शकते की म्हणजे तिकडे पॉसिबिलिटी आहे काय नाही सुगी होते बमोच्या तिकडं पॉसिबिलिटीज आहेत कधी मेहदीम करतात लो मेहदीम करतात खुले तिकडं डिस्कशन आहे की गोव आर्य आहे म्हणजे आर्यचे जो घर आहे म्हणजे जो लायन्सची डेन आहे ती मोठी जागा आहे होऊ शकते की जर लायन भुकेला नसेल त्याने आताच खाल्लेला असेल तो लक्ष पण त्याकडे देणार नाही काय खायचा ते सुकलेला मांसाचा मस्तपैकी एक बफेलो घेतलेली चांगली त्यामुळे होऊ शकतं की त्याला तो वाचल तो तिकडनं निघून जाईल काहीतरी होईल आर्य त्याकडे लक्ष पण नाही देणार आर्य जे आहेत ते झोपतात 20 तास त्यामुळे होऊ शकते की ते झोपलेले होते पण आर्य झोपलेला होता आणि त्यामुळे तो पळू शकला वगैरे त्यामुळे नो मेहदी मला मेत त्या माणसं मला सांगत नाही की तो मेला पण खशीम अक्रवीम खफिरा जी आहे ती बोर जी आहे ती छोटीशी जागा असते माणूस पडते तो ऑब्विसली त्यांना टच करल हे करल ते करल आणि त्यांना राग आणल राग आणल्यावर त्याला चावतील आणि त्याला पळायला तिकडे जागा नाहीये काय नाहीये मेघदी मालाफशे मे त्याच्यावर त्याला बोलतात की तो वारला बोलतात इकडं दे आगाव इच्छीचा मास्के बोलतात त्याला पळायला जागा नव्हती पण तो नमाजीमध्ये होता त्याला पळायला भरपूर जागा होती कुठं पण जाऊ शकत होता तो त्यामुळे बोलतात इकडं त्याला वाचायचा चान्स नव्हता बोलतात तिकडं तो नक्कीच त्याला नेजक करते आम्हा रबी इचखाक राश फरीम आपण राशी बघू सुग्या संपल्यानंतर इकडे लिहितात आम्हा रबी इचखाक बोलतात राश वरीम मसखत ही गोष्ट जी आहे ती आणलंय मसखत बाबा काम मला वाटते
תוספת פרק ג' פסחים मध्ये आहे बघा. नाही, दालेत म्हणजे तोसेफेतमध्ये आहे, तोसेफतामध्ये आहे. तर इकडे आणतात राश्वरीम. राश्वरीम म्हणजे त्यांनी बघितले बैल बैल बोलतात बोलतात इकडे राश्वरीम पोसेक थांबते तो नमाजीला, तो थांबते त्या दिसते की बैलांचा झुंड येते बैल येत आहे त्याच्याकडे जवळ थांबते तो देता निघा बोशिया दाने राबे तापोनी जे पसखीमध्ये तिकडे आणलाय शोर शखोर, כן, רב בן איש חי आणतात त्यांच्या इंट्रोडक्शन मध्ये पेसकच्या मध्ये ओळख खाईन त्यांचं म्हणून पुस्तक आहे पेसकचा आगदावरती. तिकडे ते आणतात ही सुगिया आणि बोलतात शोर शखोर יצר הרע בין הקרניים, שטן בין הקרניים, त्या दिवसांमध्ये का का बोलतात तिकडे सगळी झाडं बिडं उगवतात, त्याला खायला पियाला जाम मिळते, जसं आपण मागच्या पेजमध्ये बघितलं, खाऊन तो माजते आणि त्याची यचराला ताकद येते खूप आणि मग तो डेंजर होते त्या दिवसांमध्ये. शोर बे निसान सुकान, कॅन तिकडं आणलाय की तो डेंजर होते, कॅन त्याने मागे रिझन पण आणले ज्वार मधनं वगैरे रिझन मधनं शारगी गुलीमधनं की का ते डेंजर असतात निसानच्या दिवसामध्ये श्वरीम. पण साम गमारा इकडे बोलते राश्वरीम, त्याला बघते की त्याच्याकडे येत आहेत बैलांचा झुंड बैल एक, तो येते त्याच्याकडे पोसेक थांबते तो देता आणि रबी बोलतात मर्खिकी मिशोर ताम. शोर ताम म्हणजे ज्या शोरनी ज्या ज्या बैलानी कधीच कुठला डॅमेज नाही केला, म्हणजे चांगला बैल ज्याला बोलतात की शोताम, तो डॅमेज करणारा हे नाही आहे शो, तो डॅमेज करणारा बैल नाहीये, नाही डॅमेज करणार नाही माणसाला मारणार, केन लुकिम बाबा कामा, केन बाबा कामामध्ये तिकडं हे सगळे डिस्कशन्स आहेत. शो जो आहे तो ताम आहे, त्यांनी कधीच कोणाला मारलेला नाहीये आणि त्यांनी कधीच कोणाचं नुकसान नाही केलंय. खामिशी मामा 50 आमा म्हणजे जवळपास 100 फूट लांब तो जाते. शोताम जे शोराबद्दल ज्या 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 बैलाबद्दल माहिती नाहीये की तो ताम आहे, माहितीये की त्यांनी कधीच कोणावरती अटॅक नाही केला, पण तो जो दिसते लांब नाही येते त्याच्याकडे 100 मीटरच्या असतानाच त्याच्यापासून लांब जा. शो मुआद जो शो जो आहे, जो बैल जो आहे तो त्याला ओळखतात की हा शोर जो आहे तो डॅमेज करते, माणसांना मारते, मारून टाकले त्यांनी कितीतरी जनावरांना बाकीच्यांना. बोलतात मल्लो एनाव म्हणजे जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत त्याच्यापासून लांब निघून जा. आणि इकडे बोलतात ताना मिश्मे, आणि दुसरीकडे लिहितात दुसऱ्या दुसऱ्या राबीच्या नावाने आणतात, ते रबी मेरीच्या नावाने आणतात रेश तोरा बे בדקולה סליק לאגרא ושדה דרגה הוא מתורתח. इकडे लिहिलं आहे रबी मेहीर बोलतात की रेश तोरा म्हणजे त्या तुला दिसते तो बैलाचा डोका जो आहे तो कुठं आहे, बोलतात रेश तोरा बिदेकुला सालिक, बोलतात त्याचा डोका जो आहे, आपण बघू इकडे राशी वाचू, बोलतात त्याचा राशी इकडे लिहितात बेदेकुला साल शेतोलीन बो तेवेन, म्हणजे ती त्याच्या जेवायची जागा त्याच्यामध्ये तो डोका खालून तो खाते त्याच्यामध्ये. बोलतात साल शेतोलीन वो तेवेन बेरोशो बेओखेल, त्याला तिकडे खायला आहे आणि त्याचा तो खाण्याचा डोका जो आहे त्याच्या आतमध्ये आहे त्याचा डोका, तरी पण बोलतात त्याच्यापासून किती लांब जा, तर बोलते शादी दे रागा दे लाव דווקא אלא, כלומר ייזהר ממנו הרבה. इकडं लिहिलाय, כן, इकडं लिहिलाय की काय किती त्यांनी लिहिलाय, बोलतात शादी लेआग्रा म्हणजे तू चढ गाग वरती, म्हणजे तू चढ रूफ वरती, כן, वशादी दर्गा म्हणजे पायऱ्या, शिडी जिच्याने तू वरती चढला ती फेकून दे का, तो शो तू मागे वरती नाही चढणार म्हणून शिडीवरती, आणि त्यामुळे ती शिडी काढून टाक तिकडनं. तुला दिसते की जर तुला हे आहे त्याच्यामध्ये तेवढा त्या स्वरींपासून तू लांब वाचून राहायला पाहिजे. राशी इकडे लिहितात लाभ दाफका, त्याच्यापासून लिजाय राहायला पाहिजे, सांभाळून राहायला पाहिजे, त्याच्या भोवती चौथी तो असताना त्याच्यापासून सांभाळून राहायला पाहिजे. पोस्किम इकडे आणतात जागेवरती पण कुठं असेल हे डिपेंड करते, कुठल्या कुठल्या जागेवरचे श्वरीम जे आहेत ते जास्ती मझिकीम आहेत
आणि दुसरे जे श्वरीम आहेत कुठल्या जागेचे ते नाही मजी गच्चीवरती त्याच्या बोलतात ते जे श्वरीम आहेत म्हणजे काय माहिती असतं तुम्हाला पण इंडियामध्ये आपण वाढलेलो आहोत काय कुठले कुठले श्वरीम जे होते ते बेसायदा होते त्यांच्यामध्ये तुम्ही राहू शकता ते काय नाही करत येतात खातात जातात निघून जातात पोस्किम बोलतात त्यांच्यापासून लिजा यायची गरज नाही पण बोलतात कुठल्या कुठल्या जागेवरती श्वरीम जे आहेत ते नो नाहीत काय कुठले कुठले श्वरीम जे ते नो नाहीत फॉर डॅमेजिंग त्यांच्यापासनं लांब राहायला पाहिजे जसं लिहितात अभिमेर गच्चीवरती चढ आणि शिडी फेकून दे लाभ दाबका जसे लिहितात ते लिजा आहे त्यापासून सांभाळून राहायच्यासाठी बोलतात אמר שמואל बोलतात हानी मिले בשור שחור ובימי דניסן, כן? הם याच्यामध्ये आणलाय मसकत पसाकीमध्ये रबी श्मुएल बोलतात शोर शखो म्हणजे काळा जो बैल आहे त्याच्यापासनं आणि निसान मध्ये का मिपने מפני שהשטן מרקד לו בין קרניו, כן? מפני שהשטן מרקד לו בין קרניו, त्याच्या डोक्यावरती सताना इकडे लिहितात राशी מתוך שעברו ימי הסתיו म्हणजे यमी הסתיו थंडीमध्ये खायची कमतरता होती कमी होतं खायला इकडे तिकडे कमी होतं खायला शहर यवेशा काय इकडं इस्रायलमध्ये बघा इकडं सगळे झाडं जी आहे ते पानं बिनं उतरवतात हे करतात ते करतात त्याची ताकद जी आहे ती संपते त्याला खायला कमी मिळते इकडं कुठं मिळते कुठं नाही मिळते ועכשיו רואה אותה מלאה דשאים דשאים זכה דעתו עליו ונכנס בו יצר הרע. जसं आपण मागच्या पेजमध्ये बघितला होता אין ארי נואם אלא מקופה של תבן אלא מקופה של בשר, כן? त्याला खायला मिळते तो माजते त्याला ताकद येते मग तो जाऊन पापा करते तसंच बोलतात शोर पण शोर शखोर जो पण त्याला खायला नव्हता स्टाफ मध्ये थोडाफार इकडे तिकडं स्वतःची एनर्जी बसून राहत होता हे करत होता ते करत होता बेजेव बोलतात एकशे निशाण आला पाणी पहिला पाऊस सॉरी इकडे उलटा पाऊस गेला आणि सगळी जमीन हिरवी झाली मग त्याला खायला मिळते मग तो मांस करते तर बोलतात फक्त यमीमच्या दिवसामध्ये शुभ एक्झाम्पल्स आहेत हे नालाखामध्ये जसं बोललाय तुम्हाला वाटतं डेंजर आहे थांबा त्यामुळेच कुठले कुठले पोस्किम जे आहेत ज्याकडे जेव्हा बॉम्ब पडत होते तेव्हा ते बोलले की कुठले कुठले पुस्किम बोलले की जर तो बेत केनेसेत मध्ये आहे आणि बेत केनेसेत मध्ये जर तिकडं हे आहे तर खतखीला त्यांनी नमाज तिकडे गेली पाहिजे आतमध्ये याच्यामध्ये बंकर रूम मध्ये त्यामुळे त्याला नमाजमध्ये जा हे नाही करा पण कुठल्या सगळ्या नाही बेत केनेसेत आहेत कुठले कुठले पुस्किम आहेत जे बोलले जे बेत केनेसेत ऑलरेडी इज लाईक जशी ती जागा जी आहे ती ऑलरेडी हे आहे बंकर आहे आणि दुसरे बोलले नाही तुम्ही नमाजमध्ये असाल तुम्ही निघायला पाहिजे तुम्ही स्वतः जाऊन सेफ करायला पाहिजे कोल एखाद त्याच्या रावला विचारून वागले पुढे जाऊ आपण बोलतात तिकडे चलो निदा कॅन परत या गोष्टीच्या आहेत विदाऊट प्रॉब्लेम्स येऊ दे घेऊला इकडे लिहितात इथे लिहितात बोलतात बियामे अनिसान मिपने शा सतान मेराकेद लो बेकरना म्हणजे डोक्यावरती सतान नाचते आणि त्यामुळे त्याला तिकडं लांब जायला सांगितलं तानू अबानान מעשה במקום אחד שהיה आरोद एक कुठे जागा होती तिकडे होता आरोद इकडे राशी लिहितात מן הנחש והצב בא שנזדקים זה לזה עם זה ויוצא משניהם आरोद म्हणजे ही जी जनावर जो आहे तो एक स्पेशल हायब्रिड कुठला जनावर आहे तो जन्माला येते चाव म्हणजे कासव आणि सापाच्या मिक्सचर मधनं ते जेव्हा एकमेकांबरोबर मेट करतात तेव्हा त्यांच्यामधनं ही खाया निघते ही कुठलं जनावर निघतं त्या बोलतात अवरोध अकॉर्डिंग टू गमारा ही एक मिनिट येते ऐकायला येते माझा आवाज खलास खलास डबल इकडं आरोद जो आहे तो गमाराच्या प्रमाणे खूप विषारी जनावर होता आणि इकडं लिहिलं आहे मासे बेमक्कोम एखाद म्हणजे एका जागेवरती कुठे गोष्ट झाली काय इकडे गोष्ट आणतात जसं गमाराची स्टाईल आहे एंडचा जो पार्ट आहे मिशनाचा कुठल्या चॅप्टरचा गमारा युजली स्टोरी मध्ये एंड करता
אלא אם כן गमारोत ज्या त्याच्यामध्ये स्टोरीज तिकडे नाही आणल्या, पण गमाराला माहिती आहे कशा स्टोरी करण्याच्या. त्याच्या मागे पण रिझन आहे का कधी कधी गमारा स्टोरीज एंड करतं, कधी कधी हलाखानी एंड करतं. הזדמנות. आपण इकडे बघू, इकडे लिहितात מעשה במקום אחד שהיה ערוד, तिकडं हा जनावर होता, सापाचा आणि कासवाचा मिक्सचर हायब्रिड होता. खूप विषारी तो जनावर होता. हया मजीक येता बघियोत, तो तिकडच्या जाणाऱ्या येणाऱ्या जनावरांना, माणसांना खूप त्यांना तो त्रास द्यायचा, त्यांना मारून टाकायचा द्यायचे. राशी लिहितात, बघू आपण राशीला वेळ आपल्याकडे, राशी बघू थोडक्यात. खूप त्रास द्यायचा, मारून टाकायचा लोकांना. मजीक काय मजीक, मोईद כאילו ממש मारून टाकायचा. באו והודיעו לו לרבי חנניה, רבי חנינה בן דוסה. רבי חנינה बन दोसा हा जो नाव आहे, כן, सुपरस्टार नाव आहे गमारामध्ये. त्यांच्या ज्या स्टोरीज आहेत तानीत मध्ये फुल भरलेले आहेत, आणि गमारामध्ये पण माशे केन आपण त्यांच्या नावाने जास्ती आपण हलाखत नाही बघत. मला जर आठवतंय त्यांच्या नावाने अफिलू आलाखा एक पण आलाखा नाही लिहिलेला आहे. ऑब्विसली मला नाही माहिती सगळा शास, मी ऐकलंय ज्यांना माहिती त्यांच्याकडनं, की ते बोलतात की अफिलू रबी खनाना बिन दोसा जो आहे त्यांच्या नावाने, त्यांच्या नावाने अफिलू हलाखा एक पण हलाखा नाही सांगितलंय, पण त्यांचे जे मासीम आहेत ते अफले वफेल आहे, की ममाच त्याच्या आई ते मोठे मोठे हलाखत शिकवतात. आणि शुभ आपण बोलू की नाही हलाखत शिकवतात, त्याला शिकवतात अनागा, आपण बोलू डिस्कस करू. बोलतात रबी खनीना बन दोसा אמר להם הראו לי את החורו. बोलतात रबी खनीना बन दोसा बोलतात मला त्याची हे दाखव, मला त्याचा होल दाखव, कुठं तो लपते, मला ती जागा दाखव. बोलतात तिकडे הראו את חורו, त्यांना जागा दाखवली, त्यांनी त्यांचा होल त्याला दाखवला. नतान अखेवो अल्पी अबो, त्यांनी त्याचा तळवा जो आहे तो त्यांनी टाकला त्या खड्ड्यामध्ये. अल्पी खोगो याचा व नोशको, आणि त्यांनी येऊन त्याला चावला. कोण मेत होतो आगोद, म्हणजे तो जनावर जो आहे तो आला, त्याने त्याला चावला रबी खनीना बिन दोसाला त्यांच्या तळव्याला, आणि चावल्याबरोबर तो तो जनावर मेला. तो बाकीच्या लोकांना मारत होता, आणि इकडं तो मेला स्वतः. बोलतात नतो अल कतेफो והביאו לבית המדרש. रबी खनीना बिन दोसाने त्याला काढला बाहेर त्याच्या गुफेतनं, त्याच्या खड्ड्यातनं, खांद्यावरती टाकला, आणि त्याला घेऊन आले बेता मिद्राशला घेऊन आले. बोलतात אמר להם ראו בני ואין ערוד ממית אלא החטא ממית. बोलतात तुम्हाला माहिती आहे कशामुळे मृत्यू होते, ऍक्सिडेंट ते साप चावते, जनावर चावते, काय होते, कशामुळे माणूस मरते. बोलतात एन हा आगोद मेमीत, म्हणजे नाही जनावर चावल्यामुळे तो मेला, याला खेत मेमीत, याला खेत मेमीत म्हणजे त्याच्या पापानी तो मेला. जनावरांना याचा आरा जो आहे तो चावायसाठी नाहीये, ते खायच्यासाठी खेन अटॅक करतील वगैरे, पण चावायसाठी मारून टाकायला बोलतात नाही. हाशेम जोपर्यंत सांगत नाही त्यांना की त्यांना त्या माणसाची मृत्यू तुझ्याकडनं होणार आहे, तो पण त्यांना मारून नाही टाकत. बोलतात तसाच इकडे पण एन आगोद मेमीत एला खेत मेमीत, त्याचा पाप जो आहे तो त्याला मारते. जसं मी बोललो स्टार्टिंगला, शबतीम जे आहेत त्यांनी योसेफला बोरमध्ये काय टाकला होता आपल्याला नाही माहिती. बोरमध्ये नखाश आणि अक्रबी माहित त्यांना माहिती आहे, त्याला पाप, त्याला डेथ यायला पाहिजे व नाही यायला पाहिजे ते डिसाईड करतील. आणि त्यांनी त्याला मारलं ना, म्हणजे त्याच्यावरती डेथची पेनल्टी नव्हती, लूट त्याच्यावरती टाकली. सो डिसाईड इथपर्यंत लिहिलाय की एन आगोद मेमीत त्याला खेत मेमीत उभे होता शामू. आणि त्याच वेळेला तिकडे बेता मिद्राशमध्ये काय बोलले, ओय लवले आदाम शेपगा बो आगोद, जे ओय वाय म्हणजे डेंजर आहे कुठल्या माणसाला ज्याला आरूद मिळाला, ज्याला तो जनावर त्याला ज्या समोर आला रस्त्यामध्ये, त्याला चावायला आला वगैरे, ओइलो. आणि बोलतात ओइलो ले आगो चे पगा बो रबी खनीना बिन दोसा. रबी खनीना बिन दोसा जर त्याच्या समोर आरोद आला तर ओयला आगोद, म्हणजे त्या जनावरासाठी ओय आहे. शुभ अबी खनीना बिन दोसा जी आहे ती स्पेशल, जसं बोल सुपरस्टार जे होते, बोलतात ना सुपरस्टार जो आहे त्याच्या समोर गोळ्या बिळ्या काय चालत नाही. तसाच रबी खनीना बिन दोसा होता. त्यांच्या घरी तनूर मध्ये टाकायला हे नव्हते, पीठ नव्हता, पण समजा जो कोणी शब्दासाठी त्यांना चालत जे ते यायचे, पत्त्या ज्या आहेत त्या लागायच्या पाण्यामध्ये, वेखुले त्यांच्याबरोबर आपण कम्पेअर नाही करत, त्यांच्या हलाखा आपण कम्पेअर नाही करत.
שוב חינוך, מנחת חינוך, כן? לישון. म्हणतात की रबी खनीना बन दोसा जे होते त्यांचे जे गोष्टी ज्या आहेत ते मी आला तेव्हा ते अलाहामध्ये नाही फिट होत. त्यांची जी मूद जी होती त्यांच्या बिताखोनमुळे, त्यांच्या भरोशामुळे, हाशेवरती तो भरोसा होता त्याच्यामुळे ती जी आहे ती सगळ्यांसाठी नाही ती सूट होत. त्यांच्यापासून आपण हलाखत नाही शिकत. रबी खनीना बन दोसा मला नाव आठवत नाही पण तिच्यासमोर गोळ्या नाही चालत, काय नाही चालत, सगळा फिका पडते. तसा होता रबी खनीना बन दोसा. ही मूद, ही इमेज, की बाकी सगळ्यांकडे आलाखा असा आहे, पण रबी खनीना बन दोसा त्यांना काय काय आकाशातनं पाय उतरते वगैरे. रबी खनीना बन दोसा आपण त्यांच्याच खूद मध्ये बोलतात आपण शना म्हणजे जो बेनिष्का आणतात तिकडे लिहितात तिकडं बराखा लिहितात त्याची मला नाही आठवत कुठले एक निसीमची बराखा लिहितात आणि बोलतात बिस्कुट रबी खनीना बन दोसा. रबी खनीना बन दोसाच्या खूत मध्ये आपल्याला वर्ष जो आहे तो चांगला जाते का, कारण की त्यांचा जो भरोसा होता आशेवरती तो वेगळ्या लेवलचा होता. अफिर त्यांची बायको बोलते तुझ्या मित्राकडनं माग. जे हाशेम जो आहे जसं काय तो मित्रासारखा आहे त्यांच्यासाठी तो वेगवेगळे जे लॉज आहेत फिजिक्सचे, केमिस्ट्रीचे ते ब्रेक करते आणि त्यांच्यासाठी तो निसीम करते. आपण बेजात असे पुढच्या पण राशी बघून पटकन थोडेच राहिलेले आहे. אבות בולטת מן הנחש, וזהו ראינו את חורו, שהוא יוצא משם, म्हणजे खोर त्याची जागा कुठे तो इकडून चावते, कुठे त्याची जागा आहे ती मला दाखवा. उम्मेत העוד מצאתי בהלכות גדולות. राशी बोलतात इकडे की העוד מת, म्हणजे तो जनावर जो होता तो मेला. बोलतात העוד מת מצאתי בהלכות גדולות. הלכות גדולות रामबामच्या पहिले הלכות גדולות म्हणून पुस्तक होता हलाखाचा, त्याच्यामध्ये राशीला मिळाला ואמרי במערבה. אמרי במערבה म्हणजे म्हणजे वेस्टला बोलतात, वेस्टच्या डायरेक्शन मध्ये. काशे आरोद नोशेख, म्हणजे जेव्हा तो आरोद चावते, जेव्हा तो जनावर चावते येत आदाम, जेव्हा तो चावते माणसाला, ती आरोद कोदेम माई, म्हणजे समजा त्या आरोदला, त्या जनावराला पाणी पहिले मिळाला मेथा आदाम, तो जनावर जो आहे त्याला फक्त विष नाही आहे, तो त्याला अजून एक एक्स्ट्रा कंडिशन पण आहे की चावल्यानंतर मला माहिती आहे इंडियामध्ये कुठला साप होता त्याला बोलायचे की तो चावल्यानंतर तुम्ही सनसेटच्या पहिले जर त्याचा अँटीडोट मिळाला साप मरते, त्याच्यानंतर जर मिळाला तर माणूस मरते वगैरे. तसाच इकडे तो जनावर होता. बोलतात कोदेमले माईम माशे आदाम मेता आदाम वेईम आदाम कोदेम लमाई, म्हणजे त्या माणसाला जर पाणी पहिले मिळालं, त्याने पाणी पहिले पिला तर बोलतात मेथ हा आहोत. अफिलू पाणी पियायची पण गरज नाही. बघू इकडं आलाखत मध्ये आणतात वेईम आदाम कोदेम लमाईम मेथ हा आहोत ונעשה נס לרבי חנינא בן דוסא ונקבע מעיין מתחת עקבו. म्हणजे इकडं अजून लिहिलंय की अजून मेफरशी म्हणतात की त्याच्या गुफेमध्ये, त्याच्या खड्ड्यामध्ये, त्या आरोच्या खड्ड्यामध्ये खालती पाण्याची प्रत्येक वेळेला एक जागा असतं, पाण्याची बोर असतं, पाण्याचं काय सोर्स असतं, आणि तो चावतं आणि पटकन जातं पाण्याकडे पियायला, म्हणजे तो जिवंत राहतं आणि त्याचा जो प्रे आहे तो मरते. पण बोलतात इकडं काय झाला की रबी खनीना बन दोसा जेव्हा त्या जनावरांनी चावल्याबरोबर हाशेमनी नेस केला आणि त्याच्या पायाच्या खालती लगेच पाणी आणलं, तो पळून गेला जनावर तिकडे पाण्याच्या इकडं. पण त्या पळायच्या पहिले रबी खनीना बन दोसाला पाणी लागला आणि तो जनावर मेला आणि रबी खनीना बन दोसा जिवंत राहिले. तो इथपर्यंत बेजात हशेम आपण पुढच्या वेळेला नवीन मिशना चालू करू. मस्किम गवत शमीम, पावसाचे जे आलाखोत आहेत, पावसाचे जे बराखोतचे आलाखोत आहेत ते कुठं चालू करतात, का चालू करतात, का नेमका त्या जागेवरती का वगैरे तेव्हा मध्ये बेजात हशेम पुढच्या वेळेला प्रश्न जास्त विचारू शकता. तर आपण थांबू. सगळ्यांना उद्या कोणाला पॉसिबल असेल तर उद्या रात्री 12 वाजता सगळ्यांना अरे पुढच्या आठवड्यात शिवर आहे की नाही सांगत खानुकाच्या मध्ये पुढच्या आठवड्यामध्ये 5:30 वाजता शिवर, इंडियाचे 5:30 वाजता, नाही सॉरी इस्रायलचे 5:30 वाजता, इंडियाच्या 9 वाजता, आपण 8:30 वाजता 9 वाजता. नाही मी गमाराचं बोलतोय गमारा. गमारा पुढच्या वेळेला गमारा उशीर होईल. तो पुढच्या वेळेला
पुढच्या वेळेला आपल्याला गमारा नाही शिकता येणार कारण की बराच उशीर होईल इंडियामध्ये. इंडियामध्ये 6:30 होतील पण ते ओके. पुढच्या आठवड्यामध्ये गमाराचं शिवर आपण नाही करू शकणार. तर पुढच्या वेळेला जेव्हा आपण येऊ तेव्हा आपण चालू करू मिशना, पुढची मिशना, नवीन मिशना. सगळ्यांना तोदा रבה. पुढच्या संडेला आपण भेटतोय. सिउम किंग्स आलेफ किंग्स बेथ किंग जो आहे त्याचा आपण सिउम करू बेस असे स्टोरी डिस्ट्रक्शनच्या टेम्पलची. अख्खीच दानियलच्या बुकचा जसं काय कन्क्लुजन त्या बुक मध्ये आहे एका चॅप्टर मध्ये. आणि जो कोण येईल जसं काय जरी त्यांनी सगळे अटेंड नाही केले असतील, जो कोण पार्टिसिपेट करते सिउम मध्ये जसं काय त्यांनी पण तो बुक एंड केला तेव्हा काउंट करतात एक्स्ट्रा अजून बुक अजून असे सगळ्यांना इन्व्हिटेशन पुढच्या आठवड्याच्या शिवर मध्ये खानुक्याच्या दिवशी. तोदा रबा सगळ्यांना. जजाकुल्लाह खैर. Cool.